OCD, सिझोफ्रेनिया हे जे आजार आपल्याला म्हणता येईल किंवा मानसिक समस्याच आहेत, याबद्दल तुम्हाला काय सांगता येईल? OCD आणि त्याचे बरेच प्रकार आहेत, जवळजवळ 7 ते 8 प्रकार आहेत OCDचे. स्किझोफ्रेनिया हा भ्रम आणि भास आहे. OCDमध्ये एक रिपीट गोष्ट कंटिन्यू केली जाते. त्याला आपण म्हणतो की त्याचा एक पॅटर्न बनलेला आहे. त्याचा एक मेंटल पॅटर्न बनलेला असतो. तो मेंटल पॅटर्न जर ब्रेक करायचा असेल तर हिप्नोथेरपी अशा पेशंटला खूप चांगल्या प्रकारे मदत करते. ओके. आणि हिप्नोथेरपीच्या माध्यमातून असे OCDचे पेशंट बरेच आपण बाहेर काढलेले आहेत. बर. सोबतच जे स्किझोफ्रेनिया आहे याला म्हणतात भ्रम आणि भास. म्हणजे वास्तवामध्ये काहीच नसतं, परंतु त्या व्यक्तीला भ्रम आणि भास होत असतो. मग त्या भ्रम आणि भासामध्ये बऱ्याचदा इरिटेशन असतं, फोबिया असतो. आणि मग याचा मूळ काय आहे, त्या भ्रम आणि भासाचं मूळ काय आहे, तर त्या भ्रम आणि भासाचं मूळ आहे इरिटेशन, किंवा त्या भ्रम आणि भासाचं मूळ आहे फिअर, फोबिया आहे. जर त्या फोबियावरती, इरिटेशनवरती जर हिप्नोथेरपीच्याद्वारे काम केलं तर ते भ्रम आणि भास ऑटोमॅटिकली गायब होऊन जातात. आता माझ्याकडे एक महिला आली होती. तिला असं वाटत होतं की मला कोणतरी शिवाय देत आहे, मला कोणतरी ब्लेम करत आहे, मला कोणतरी दोष देत आहे, आणि कंटिन्यू तिला ते ऐकू यायचं. कुठे दिसत नव्हतं कोण शिवाय आवाज देते, यायचे. फक्त तिला असं ऐकू यायचं की मला कोणतरी शिवाय देतंय, ब्लेम करतंय. मग ती आपल्याकडे आली आणि हिप्नोथेरपीच्या लेवलला मी तिला ट्रीट केलं, त्या महिलेला. आणि त्या मावशीला ट्रीट केल्यानंतर फक्त साधारणपणे एक 4 ते 5 दिवसामध्ये, जे त्यांचे 2-2.5 वर्षापासून त्यांना ते आवाज येत होते, तर हिप्नोथेरपीनंतर फक्त 4 ते 5 दिवसामध्ये त्यांचे ते आवाज पूर्णपणे गायब झाले. अच्छा, म्हणजे एवढ्या कमी ड्युरेशन मध्ये होऊ शकतं? हो हो. काही लोकांना खूप कमी ड्युरेशनमध्ये होतं, काही लोकांना 15 दिवस, 20 दिवस, काही मॅक्झिमम महिना लागू शकतो. हे प्रत्येकाच्या प्रॉब्लेमवरती आणि त्याच्या मनाच्या स्थितीवरती डिपेंड असतं. नाही, पण तुम्ही आता जे सांगताय मला की 4-5 दिवसात तुम्ही जो त्यांना ट्रीटमेंट दिली, तर ते परत पण त्यांना त्याचं हे होऊ शकतं का? म्हणजे त्यांना एकदा त्या रिकवर झाल्या परत ते रिलॅप्स होऊ शकतं, आणि मग मग परत तीच ट्रीटमेंट तुम्ही देणार त्यांना, की हां. काय असतं? याच्यामध्ये काय राहतं की जे मगाशी मी तुम्हाला म्हटलो की फिअर, फोबिया किंवा इरिटेशन या गोष्टी त्याच्या मुळाशी असतात. त्याच्यावरती जे आपण प्रोग्रॅमिंग चालू केलेलं असतं, थोडक्यात आमच्यापाशी आल्यानंतर आम्ही 1 दिवस 1-1.5 तासाची थेरपी देतो, काही टेक्निक्स त्यांना देतो, आणि त्यानंतर त्यांना रोज घरी करण्यासाठी देत असतो आम्ही. तो एक कोर्स साधारणपणे 60 दिवस, 90 दिवस, 120 दिवस, त्या व्यक्तीच्या प्रॉब्लेमनुसार आम्ही त्यांना सजेस्ट करतो की तुम्ही एवढ्या दिवस रोजच्या रोज तो घरी करा. त्यासाठी एक रोज त्यांना 20 मिनटं फक्त द्यावी लागतात आपल्या थेरपीसाठी. रोज त्यांना घरच्या घरीच करायचं असतं. आता जो त्यांना 4-5 दिवसात किंवा 15 दिवसात किंवा महिन्याभरात जो काही रिझल्ट आपल्या थेरपीद्वारे आलेला आहे, तो रिझल्ट कायम टिकवण्यासाठी जे काही कोर्स त्यांना घरी करण्यासाठी दिला आहे, 90 दिवस, 120 दिवस, 60 दिवस, तो त्यांनी कंटिन्यू घरी करायचा असतो. बरं. जर त्यांनी तो कंटिन्यू व्यवस्थित घरी केला तर नंतर त्यांना ते प्रॉब्लेम कधीच येत नाही, असा आमचा अनुभव आहे. म्हणजे रेग्युलरली त्यांनी तो फॉलोअप कोर्स व्यवस्थित स्वतः केलं पाहिजे. हां हां, रोज घरी कोर्स व्यवस्थित केला पाहिजे.